जपानच्या संसदेला डाएट का म्हणतात? किंवा एखाद्या नेत्याचं काम इतकं मोठं कसं होतं की त्याचं मूळ नाव पुसलं जाऊन त्याला इतिहासातील एका हॅशटॅगसारखं एखादं टोपण नाव मिळतं. पोस्टल ज्ञान क्लासेसद्वारे या विशेष सखोल चर्चेत आपले स्वागत आहे. आज आपण फक्त पाठांतर करणार नाहीये, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. नक्कीच. म्हणजे आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असू, विशेषतः पोस्ट ऑफिस विभागीय पदोन्नती परीक्षांची म्हणजेच LDCEची, तर नुसती माहिती वाचून फायदा नसतो. त्या माहितीमागील का आणि कसं समजून घेतलं की ती कायम लक्षात राहते. हो, आणि म्हणूनच हे सुरुवातीला स्पष्ट करणं गरजेचं आहे की पोस्टल ज्ञान क्लासेसच्या या ज्या नोट्स आहेत त्या LDCE परीक्षांच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त आणि अनिवार्य आहेत. अगदी बरोबर. आजच्या या सखोल चर्चेत आपण सामान्य ज्ञानाचा मोठा साठा कसा डिकोड करायचा हे पाहणार आहोत. म्हणजे प्रसिद्ध व्यक्तींची टोपण नावे, समाधीस्थळे, जगभरातील संसदेची नावे, राज्यांचे स्थापना दिवस आणि वर्षभरातील महत्त्वाचे दिवस, अशी प्रचंड माहिती आपल्याकडे आहे. हो, माहिती खूप आहे, पण ती आपण अत्यंत रंजक पद्धतीने उलगडणार आहोत. तर सुरुवात करूया इतिहासातील काही विशेष नावांनी. हो, जेव्हा एखाद्या व्यक्तीचं कार्य त्यांच्या मूळ नावापेक्षाही खूप मोठं होतं, तेव्हा समाज त्यांना एक नवीन ओळख देतो, एक टोपण नाव देतो. बरोबर. आणि ही नावे म्हणजे केवळ कोणीतरी केलेली स्तुती नसते, तर त्या काळात जनतेने त्यांच्या कार्याला दिलेली ती एक प्रकारची अधिकृत मान्यता असते. मला तर ही टोपण नावे म्हणजे इतिहासातील हॅशटॅग्स वाटतात. म्हणजे आजकाल आपण सोशल मीडियावर एखादा विषय शोधण्यासाठी हॅशटॅग वापरतो, तसंच भूतकाळात एक शब्द उच्चारला की त्या व्यक्तीचं संपूर्ण व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येतं. हॅशटॅगचा दृष्टिकोन खरंच फार रंजक आहे. जसं बघा, रवींद्रनाथ टागोर यांना लोकांनी प्रेमाने कविगुरू म्हटलं. अच्छा. किंवा KV पुट्टप्पा हे कन्नड साहित्यातील दिग्गज कुवेंपू या नावाने जास्त ओळखले गेले. आणि श्री बुद्धांना आशियाचा प्रकाश हे नाव मिळालं कारण त्यांच्या विचारांनी खरोखरच संपूर्ण खंडाला दिशा दाखवली. बापरे, हे खूपच सार्थ नाव आहेत. आणि स्वातंत्र्य लढ्याच्या काळातील ते लाल बाल पाल हे त्रिकूट कोण विसरेल. हो ना, लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल. पण थांबा, यातही बाळ गंगाधर टिळकांना मराठ्यांचा सिंह आणि लोकमान्य अशी दोन अत्यंत सार्थ टोपण नावे मिळाली. लोकमान्य म्हणजे ज्यांना लोकांनी नेता म्हणून मान्यता दिली आहे. बरोबर. आणि दुसरीकडे शेख मोहम्मद अब्दुल्ला यांना काश्मीरचा सिंह किंवा शेर ए काश्मीर म्हटलं जातं. अच्छा. आणि इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. मदन मोहन मालवीय यांना महामना का म्हटलं जातं? केवळ प्रेमापोटी नाही, तर बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना करण्यासारखं त्यांचं महान कार्य पाहून त्यांना ही उपाधी मिळाली. हो, आणि JP नारायण हे खऱ्या अर्थाने जनतेचे नेते होते, म्हणून ते लोकनायक झाले. राजाराम मोहन रॉय यांना भारतीय पुनर्जागरणाचे मॉर्निंग स्टार म्हटलं जातं. कारण सती प्रथेविरुद्ध आवाज उठवून त्यांनी एका नव्या पहाटेची सुरुवात केली. अगदी बरोबर. या यादीत आणखीही अनेक दिग्गज आहेत. सुभाषचंद्र बोस हे नेताजी, जवाहरलाल नेहरू हे पंडितजी आणि लाला लजपतराय हे पंजाब केसरी म्हणून ओळखले जातात. हो, आणि इंदिरा गांधींना प्रियदर्शिनी, C राजगोपालाचारी यांना राजाजी आणि भगतसिंग यांना शहीदे आझम म्हटलं जातं. पुरुषोत्तम दास टंडन यांना राजर्षी, महात्मा गांधींना साबरमतीचे संत, चौधरी देवीलाल यांना आदराने ताऊ, तर अहन चंद्रशेखर यांना त्यांच्या आक्रमक शैलीमुळे युवा तुर्क म्हटलं जायचं. खरं तर फक्त राजकारणच नाही, तर कला, साहित्य आणि क्रीडा क्षेत्रातही हे हॅशटॅग्स पाहायला मिळतात. सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर या दोघांनाही आपण लिटल मास्टर म्हणतो. हो, आणि मेजर ध्यानचंद म्हणजे हॉकीचे जादूगार. PT उषा यांच्या वेगामुळे त्यांना पयोली एक्सप्रेस आणि उडनपरी अशी 2 नावं मिळाली. अगदी. आणि क्रिकेटच्या मैदानावर सौरव गांगुली म्हणजे प्रिन्स ऑफ कोलकाता आणि क्लाइव्ह लॉयड म्हणजे सुपरकॅट. साहित्यात कालिदास हे भारताचे शेक्सपियर म्हणून ओळखले जातात. मेजर जनरल राजेंद्र सिंग यांना स्पॅरो, लता मंगेशकर यांना स्वरकोकिळा, अमीर खुसरो यांना तोताए हिंद आणि जेफ्री चॉसर यांना इंग्रजी कवितेचे जनक म्हटलं जातं. हे सगळं वाचताना जाणवतं की व्यक्तीचं कर्तृत्व खरोखरच त्याच्या नावाला एक वजन प्राप्त करून देतं. जागतिक स्तरावर पाहिल्यास टिपू सुलतान हे मैसूरचा वाघ, मदर टेरेसा निर्मळ हृदय
आणि ॲनी बेझंट माता बसंत. हो, मोहम्मद अली जिन्ना, कायदे आझम आणि मार्टिन ल्यूथर किंग हे अमेरिकेतील नागरी हक्कांसाठी लढल्यामुळे ब्लॅक गांधी म्हणून प्रसिद्ध आहेत. अनुग्रह नारायण सिंग यांना बिहार विभूती म्हणतात. आणि मोहम्मद बिन तुगलक याला त्याच्या विचित्र निर्णयांमुळे, विरोधाभासांचे मिश्रण आणि नेपोलियन बोनापार्टला मॅन ऑफ डेस्टिनी म्हटलं जातं. बापरे, आपण आता माणसांच्या नावांबद्दल बोललो, पण जेव्हा हे महान नेते जग सोडून जातात तेव्हा त्यांच्या स्मृतीस्थळांनाही एक विशिष्ट नाव दिलं जातं. होय. इथे मला एक प्रश्न पडतो. भविष्यातील पिढ्या या नेत्यांना कसं लक्षात ठेवतील हे ठरवण्यात या समाधी स्थळांच्या नावांचा किती मोठा वाटा आहे? तो वाटा खूपच मोठा आहे. म्हणजे बघा, या समाधी स्थळांची नावं त्या नेत्यांच्या विचारधारेचा वारसा पुढे नेतात. भारतामध्ये अशी 15 प्रमुख समाधी स्थळे आहेत. अच्छा. महात्मा गांधीजींचं राजघाट, जवाहरलाल नेहरू यांचं शांतिवन, जे त्यांच्या जागतिक शांततेच्या दृष्टिकोनाचं प्रतीक आहे, आणि लाल बहादूर शास्त्री यांचं विजय घाट, जे 1965च्या युद्धात भारताने मिळवलेल्या विजयाचं स्मरण करून देतं. म्हणजे नावामागे थेट त्यांच्या कार्याचा संदर्भ आहे तर. मग चौधरी चरण सिंग यांच्या समाधीला किसान घाट का म्हणतात हे आता मला समजलं, कारण ते आयुष्यभर शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढले. अगदी बरोबर. आणि इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाला शक्तीस्थळ म्हणतात, जे त्यांच्या खंबीर आणि शक्तिशाली नेतृत्वाचं प्रतीक आहे. पण मोरारजी देसाई यांच्या स्थळाला अभयघाट का म्हणतात? कारण मोरारजी देसाई हे त्यांच्या निर्भय आणि तत्वनिष्ठ राजकारणासाठी ओळखले जायचे, म्हणून ते अभयघाट. के.आर. नारायणन यांचं स्थळाला उदयभूमी आणि राजीव गांधी यांच्या समाधीला वीरभूमी म्हणतात. अच्छा. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या समाधीस्थळाचं नाव महाप्रयाण घाट आहे. हो, गुलजारीलाल नंदा यांचं नारायण घाट आणि जगजीवन राम यांचं समता स्थळ, कारण त्यांनी सामाजिक समतेसाठी मोठं काम केलं. तसंच डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांचं चैत्यभूमी, ज्ञानी झैल सिंग यांचं एकता स्थळ, शंकरदयाळ शर्मा यांचं कर्मभूमी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधीला सदैव अटल असं नाव देण्यात आलंय. बरोबर. हे सगळं पाहता ही नावं म्हणजे केवळ दगडी बांधकामे नसून भारताच्या इतिहासाचा जिवंत धडा आहेत. खरंच की. आता ह्याच नेत्यांच्या चर्चा जिथे होतात त्या सर्वोच्च संस्थांकडे वळूया. आपण सरसकट पार्लमेंट हा शब्द वापरतो, पण मला वाटतं प्रत्येक देशाच्या संसदेच्या मूळ नावात त्यांची स्वतःची एक वेगळी संस्कृती आणि इतिहास दडलेला असतो. नक्कीच. हे शब्द म्हणजे त्या देशाच्या भाषिक आणि राजकीय ओळखीचा आरसा आहेत. भारतात आपण संसद म्हणतो, रशियात त्याला ड्यूमा म्हणतात. थांबा, रशियाच्या संसदेला ड्यूमा का म्हणतात? त्याचा अर्थ काय? ड्यूमा हा शब्द डुमात या रशियन शब्दावरून आलाय, ज्याचा अर्थ विचार करणं किंवा सल्लामसलत करणं असा होतो. अच्छा. त्याचप्रमाणे स्पेनमध्ये कॉर्टेस म्हणतात, तर ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये पार्लमेंट हाच शब्द वापरला जातो. जर्मनीच्या संसदेला बुंडेस्टॅग आणि मंगोलियाच्या संसदेला खुरल म्हणतात. मगाशी मी जपानचा उल्लेख केला होता. त्यांच्या संसदेला डायेट म्हणतात, ज्याचा मुळात अन्नाशी काहीही संबंध नाही, तर तो एका जुन्या युरोपियन प्रथेवरून आलेला शब्द आहे, ज्याचा अर्थ औपचारिक सभा असा होतो. होय. आणि इराण आणि मालदीव या दोन्ही देशांमध्ये संसदेला मजलिस म्हटलं जातं. तायवानमध्ये युआन आणि इस्रायलमध्ये नेसेट. युरोपियन देशांकडे बघितलं तर तिथे स्वीडनमध्ये रिक्सडॅग, नॉर्वेमध्ये स्टोर्टिंग, पोलंडमध्ये सोझिम, आयर्लंडमध्ये डेल आयरन, स्वित्झर्लंडमध्ये फेडरल असेंब्ली आणि डेन्मार्कच्या संसदेला फॉल्केटिंग म्हणतात. बापरे, हे उच्चार थोडे कठीण आहेत. आणि आशियाई देशांमध्ये भूटानच्या संसदेला चोंगडू म्हणतात ना. हो. पाकिस्तान आणि फ्रान्समध्ये नॅशनल असेंब्ली, नेपाळमध्ये राष्ट्रीय पंचायत, चीनमध्ये नॅशनल पीपल्स काँग्रेस आणि बांगलादेशमध्ये जातीय संसद म्हणतात. आणखी काही देश आहेत, जसं की मलेशियामध्ये दिवान निगारा, अफगाणिस्तानमध्ये शोरा, तुर्कीमध्ये ग्रँड नॅशनल असेंब्ली, इजिप्तमध्ये पीपल्स असेंब्ली आणि अमेरिकेत काँग्रेस. अगदी बरोबर. संसदेने कायदे केले आणि त्यातूनच भारताचा नकाशा कसा तयार झाला, म्हणजेच राज्यांची निर्मिती कशी झाली, हा आपला पुढचा टप्पा आहे. सुरुवातीला ना मला हे राज्यांचे स्थापना दिवस म्हणजे नुसते वाढदिवस वाटायचे, पण यामागे नक्कीच एखादी मोठी कायदेशीर प्रक्रिया असावी. हो तर. आपण याला एका जुन्या घराच्या नूतनीकरणासारखं समजू शकतो. जसं जसं कुटुंब वाढतं, गरजा बदलतात, तशा घरात नवीन भिंती बांधून खोल्या तयार केल्या जातात. अच्छा. भारतातही प्रशासकीय आणि भाषिक सोयीसाठी
राज्यांची पुनर्रचना होत गेली. यात 1956च्या राज्य पुनर्रचना कायद्याचा मोठा वाटा आहे. म्हणूनच 1 नोव्हेंबरला इतक्या साऱ्या राज्यांचा स्थापना दिवस असतो का? अगदी अचूक ओळखलत. 1 नोव्हेंबर हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे, कारण याच दिवशी पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेश या राज्यांची स्थापना किंवा पुनर्रचना झाली होती. हे खूपच लॉजिकल आहे. आता इतर महिन्यांचं बघूया. 21 जानेवारीला ईशान्य भारतातील मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या 3 राज्यांचा स्थापना दिवस असतो. बरोबर. आणि 24 जानेवारीला उत्तर प्रदेश, 6 फेब्रुवारीला जम्मू काश्मीर आणि 20 फेब्रुवारीला मिझोरम व अरुणाचल प्रदेशचा स्थापना दिवस असतो. मार्च महिन्याकडे वळलो तर 11 मार्चला अंदमान निकोबार, 22 मार्चला बिहार आणि 30 मार्चला राजस्थान दिवस असतो. आणि एप्रिलमध्ये 1 तारखेला उत्कल म्हणजेच ओडिशा दिवस, 14 एप्रिलला तामिळनाडू आणि 15 एप्रिलला हिमाचल प्रदेशचा स्थापना दिवस असतो. 1 मे हा दिवस तर सर्वांना परिचयाचा आहेच, कारण या दिवशी गुजरात व महाराष्ट्र राज्यांची निर्मिती झाली. 16 मे रोजी सिक्कीम आणि 2 जून रोजी तेलंगणाची निर्मिती झाली. आणि वर्षाच्या शेवटी बघितलं तर 19 डिसेंबरला गोवा दिवस, तर 1 डिसेंबरला नागालँड दिवस असतो. आणि विशेष म्हणजे याच दिवशी तिथे प्रसिद्ध हॉर्नबिल महोत्सवही आयोजित केला जातो. अरे वा. आता आपण राज्यांच्या तारखांबद्दल बोललोच आहोत, तर दिनदर्शिकेतील इतर महत्वाच्या तारखांकडे वळूया. LDCE परीक्षेच्या दृष्टीने हा भाग अत्यंत कळीचा आहे. नक्कीच, कारण आपण तारखा केवळ वाढदिवसांसाठी लक्षात ठेवत नाही, तर जागतिक समस्या, जनजागृती आणि ऐतिहासिक कर्तृत्वाच्या स्मरणार्थही लक्षात ठेवतो. इथेच विद्यार्थ्यांचा सर्वात जास्त गोंधळ उडतो. एवढे सगळे दिवस लक्षात कसे ठेवायचे? आपण एकामागोमाग एक नुसती यादी वाचण्यापेक्षा त्यातले काही पॅटर्न्स किंवा थीम शोधूया, म्हणजे लक्षात ठेवणं सोपं जाईल. हो, ती चांगली कल्पना आहे. जानेवारीपासून सुरुवात करू. 4 जानेवारीला लुई ब्रेल दिवस असतो आणि 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस. हो, कारण याच दिवशी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते. 10 जानेवारीला विश्व हिंदी दिवस असतो. 11ला शास्त्रीजींची पुण्यतिथी आणि 12 जानेवारीला स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिवस असतो. आणि 15 जानेवारीला भारतीय सेना दिवस, 16ला राष्ट्रीय स्टार्टअप दिवस. 23 जानेवारीला सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पराक्रम दिवस साजरा होतो. 24ला राष्ट्रीय बालिका दिवस, 25ला पर्यटन आणि मतदार दिवस आणि 26ला प्रजासत्ताक दिन तसंच आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस असतो. 30 जानेवारीला गांधीजींची हत्या झाली म्हणून शहीद दिवस आणि त्याच दिवशी कुष्ठरोग निवारण दिवस असतो. तसंच 11 ते 17 जानेवारी हा रस्ता सुरक्षा सप्ताह असतो आणि जानेवारीचा शेवटचा रविवार हा विश्व कुष्ठरोग निर्मूलन दिवस म्हणून पाळला जातो. आता फेब्रुवारी महिना बघू. 1 तारखेला भारतीय तटरक्षक दिवस, 2ला विश्व आर्द्रभूमी दिवस, 4ला विश्व कॅन्सर दिवस आणि 10ला राष्ट्रीय कृमी मुक्ती दिवस असतो. 13 तारखेला विश्व रेडिओ आणि सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय महिला दिवस असतो. 14ला व्हॅलेंटाईन डे, 21ला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, 24ला केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस आणि 28ला CV रामन यांच्या शोधाच्या स्मरणार्थ राष्ट्रीय विज्ञान दिवस असतो. मार्च महिन्याकडे बघितलं तर इथे निसर्ग आणि सुरक्षेवर जास्त भर दिसतो. 1 मार्चला शून्य भेदभाव दिवस, 3ला वन्यजीव, 4ला सुरक्षा, 8ला आंतरराष्ट्रीय महिला दिवस. आणि 10ला CISFच्या स्थापना दिवस असतो. 12 मार्चला ऐतिहासिक दांडी मार्च दिवस. पुढे 15 मार्चला विश्व ग्राहक अधिकार दिवस, 16ला लसीकरण आणि 18ला आयुध निर्माण दिवस. 20 मार्चला विश्व चिमणी आणि आनंद दिवस, 21ला वनिकी दिवस आणि लगेच 22ला जल दिवस, म्हणजे जंगले आणि पाण्याचा संबंध. खरंच की. 23 मार्चला भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या स्मरणार्थ शहीद दिवस आणि त्याच दिवशी हवामान विज्ञान दिवस असतो. 24ला TB दिवस, 25ला बलिदान दिवस, 26ला बांगलादेश राष्ट्रीय दिवस आणि 27ला विश्व रंगमंच दिवस असतो. याशिवाय मार्चचा दुसरा बुधवार धूम्रपान निषेध दिवस आणि दुसरा गुरुवार विश्व किडनी दिवस असतो. एप्रिल महिना तर मला आरोग्याशीच संबंधित वाटतो. 2 तारखेला ऑटिझम जागरूकता, 5ला राष्ट्रीय समुद्री दिवस आणि 7 तारखेला विश्व आरोग्य दिवस. 9ला वीरता दिवस, 10ला विश्व होमिओपॅथी दिवस
11ला सुरक्षित मातृत्व, 14ला अग्निशमन आणि डॉक्टर आंबेडकर स्मरण दिवस. 17ला हिमोफिलिया आणि 18ला विश्व वारसा दिवस असतो. 21ला नागरी सेवा दिवस, 22ला पृथ्वी दिवस. 23ला कॉपीराईट आणि पुस्तक दिवस, 24ला राष्ट्रीय पंचायत दिवस आणि 25ला विश्व मलेरिया दिवस. बापरे, खूपच आहेत. मे महिन्यात कामगार आणि तंत्रज्ञान यावर भर आहे. 1 तारखेला कामगार दिवस, 3ला पत्रकारिता स्वातंत्र्य, 7ला अथलेटिक्स, 8ला रेड क्रॉस आणि 11ला पोखरण चाचणीच्या स्मरणार्थ तंत्रज्ञान दिवस असतो. 12ला फ्लोरेन्स नायटिंगेल यांच्या स्मरणार्थ परिचारिका दिवस. 15ला कुटुंब, 17ला दूरसंचार, 18ला संग्रहालय, 21ला दहशतवाद विरोधी दिवस. 22ला जैवविविधता, 24ला राष्ट्रकुल आणि 29ला एव्हरेस्ट दिवस असतो. जून महिना बघा पूर्णपणे पर्यावरणाभोवती फिरतो. 5 जूनला पर्यावरण दिवस असतो हे सर्वांनाच माहिती आहे. त्यासोबत 1 तारखेला दुग्ध दिवस, 4ला हिंसापीडित मुलांच्या स्मृतीचा दिवस. 7ला अन्न सुरक्षा, 8ला महासागर आणि ब्रेन ट्यूमर दिवस असतो. 14ला रक्तदान, 20ला शरणार्थी, 21ला आंतरराष्ट्रीय योग दिवस, 23ला लोकसेवा आणि ऑलिम्पिक दिवस. आणि 26ला अंमली पदार्थ निषेध आणि 27ला MSME दिवस असतो. जुलैमध्ये 1 तारखेला SBI स्थापना आणि डॉक्टर दिवस. 11ला जागतिक लोकसंख्या. 18ला नेल्सन मंडेला दिवस, 24ला बाल दिवस, 26ला कारगिल स्मृती. 27ला निसर्ग संरक्षण, 28ला हेपेटायटिस आणि 29 तारखेला आंतरराष्ट्रीय वाघ दिवस असतो. ऑगस्ट महिन्यात 1 ते 7 ऑगस्ट हा स्तनपान सप्ताह असतो. 7ला हातमाग दिवस, 9ला आदिवासी, 12ला आंतरराष्ट्रीय युवा दिवस, 14ला फाळणी स्मृती, 15ला स्वातंत्र्य दिवस. 20ला सद्भावना दिवस आणि 29ला मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिवस असतो. सप्टेंबरची सुरुवात 2 तारखेला नारळ दिवसाने होते. 5ला शिक्षक दिवस, 8ला साक्षरता, 14ला हिंदी दिवस, 15ला लोकशाही आणि अभियंता दिवस, 16ला ओझोन, 20ला स्थापना दिवस, 21ला शांतता आणि अल्झायमर दिवस आणि 27ला पर्यटन दिवस असतो. आणि सप्टेंबरचा 4था रविवार हा विश्व नदी दिवस असतो. ऑक्टोबर महिनाही असाच भरगच्च आहे. 1ला वृद्ध व्यक्तींचा दिवस, 2ला गांधी जयंती आणि अहिंसा दिवस, 3ला निसर्ग, 4ला प्राणी कल्याण व शिक्षक आणि डॉल्फिन दिवस असतो. 6ला वन्य प्राणी दिवस असतो. 8ला हवाई दल, 9ला विश्व पोस्ट ऑफिस दिवस, 10ला दृष्टी आणि राष्ट्रीय डाक दिवस, 11ला जयप्रकाश जयंती, 13ला आपत्ती धोके न्यूनीकरण, 14ला मानक दिवस, 15ला हात धुणे, 16ला अन्न आणि ॲलर्जी जागरूकता, 20ला सांख्यिकी, 21ला पोलीस स्मरण, 24ला संयुक्त राष्ट्र, 30ला बचत आणि 31ला वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस असतो. ऑक्टोबरचा पहिला सोमवार हा पर्यावास दिवस असतो. नोव्हेंबरमध्ये 5ला त्सुनामी दिवस, 9ला विधी साक्षरता, 14ला बाल आणि मधुमेह दिवस, 15ला जनजाती गौरव, 16ला सहिष्णुता, 17ला विद्यार्थी आणि पत्रकारिता दिवस, 18ला वयस्क, 19ला शौचालय आणि नागरिक दिवस, 20ला सार्वत्रिक बाल दिवस, 21ला दूरचित्रवाणी, 25ला मांसाहार निषेध आणि 26ला पर्यावरण संरक्षण आणि आपला संविधान दिवस असतो. आणि शेवटी डिसेंबर महिना. 1ला एड्स दिवस, 3ला अपंग व्यक्तींचा दिवस, 4ला नौसेना, 5ला स्वयंसेवक, 6ला नागरी संरक्षण, 7ला सशस्त्र सेना झेंडा आणि उड्डाण दिवस, 10ला मानवाधिकार, 11ला बालकोश आणि पर्वत दिवस असतो. 14ला ऊर्जा संरक्षण, 15ला चहा दिवस, 16ला 1971च्या युद्धातील विजयाप्रित्यर्थ विजय दिवस, 18ला अल्पसंख्याक, 19ला गोवा मुक्ती, 22ला रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त गणित दिवस, 23ला शेतकरी दिवस, 24ला ग्राहक, 25ला सुशासन आणि 26ला वीर बाल दिवस असतो. बापरे, ही यादी खरोखरच प्रचंड मोठी आहे. पण आपण ज्या पद्धतीने यातील पॅटर्न्स आणि कारणे पाहिली त्यामुळे हे लक्षात ठेवायला नक्कीच सोपं जाईल. हो ना. आता इथेच LDC परीक्षेची तयारी किती पक्की आहे हे तपासण्यासाठी छोटी क्विज घेऊया. मला सांगा, मगाशी ऑक्टोबर महिन्याबद्दल बोलताना आपण 2 महत्त्वाच्या पोस्टल दिवसांचा उल्लेख केला, जागतिक टपाल दिवस आणि राष्ट्रीय डाक दिवस. कधी असतो? कारण इथेच परीक्षेत सर्वात जास्त गुगली टाकली जाते. अगदी बरोबर.
हा खूप महत्वाचा ट्रॅप आहे आणि इथेच गोंधळ उडण्याची शक्यता असते. अचूक उत्तर म्हणजे 9 ऑक्टोबरला जागतिक पोस्ट ऑफिस दिवस असतो आणि लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 10 ऑक्टोबरला राष्ट्रीय डाक दिवस असतो. अच्छा. अशा बारीक फरकांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि परीक्षेत गोंधळून न जाण्यासाठीच पोस्टल ज्ञान क्लासेसच्या या नोट्स अत्यंत महत्वाच्या ठरतात. होय, यामुळेच अभ्यासात स्पष्टता येते. आता आपण भूतकाळातील आणि वर्तमान काळातील दिवसांकडून भविष्यातील जागतिक संकल्पांकडे वळूया. संयुक्त राष्ट्रांचे आंतरराष्ट्रीय वर्ष हा एक असाच महत्वाचा विषय आहे. हो, संयुक्त राष्ट्र जगासमोरील आगामी आव्हाने ओळखून ही वर्षे घोषित करतं. हे केवळ कॅलेंडरवर नाव बदलणं नसतं, तर ती एका जागतिक मोहिमेची सुरुवात असते, ज्यावर जगभरातील धोरणे ठरवली जातात. जसे की 2023 हे वर्ष भरड धान्यांचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरं केलं गेलं. बरोबर. आणि 2024 हे कॅमलिड्स किंवा उंटांचे आंतरराष्ट्रीय वर्ष आहे. 2025 हे हिमनद्यांच्या संरक्षणाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलं आहे. तसंच 2026 हे महिला शेतकऱ्यांचे आंतरराष्ट्रीय वर्ष आणि 2027 हे शाश्वत आणि सुगम पर्यटनाचे आंतरराष्ट्रीय वर्ष असणार आहे. ह्यातून असं वाटतं की जगाचं लक्ष आता अन्न सुरक्षा आणि हवामान बदल यावरच केंद्रित झाले आहे. अगदी अचूक विश्लेषण. हिमनद्यांचं संरक्षण असो व महिला शेतकऱ्यांचं सक्षमीकरण या घोषणा म्हणजे भविष्यातील जागतिक अस्तित्वाच्या लढाईची पूर्वतयारी आहे. जाता जाता मला एक विचार मांडावाचा वाटतो. हो, सांगा ना. आपण दिनदर्शिकेत हे सगळे महत्त्वाचे दिवस आणि संयुक्त राष्ट्रांची वर्षे काळजीपूर्वक नोंदवून ठेवतो, परीक्षेसाठी ते पाठही करतो. पण खरी प्रगती तेव्हाच होईल जेव्हा यातील मूल्य आपण आपल्या दैनंदिन प्रशासनात आणि व्यक्तिगत जीवनात उतरवू. केवळ माहिती असण्यापेक्षा त्या माहितीचा प्रत्यक्ष उपयोग कसा करायचा यावर नक्की विचार करा. खूपच सुंदर आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा. माहितीचं ज्ञानात आणि ज्ञानाचं कृतीत रूपांतर होणं हेच खऱ्या शिक्षणाची पावती आहे. पोस्टल ज्ञान क्लासेसशी जोडले गेल्याबद्दल धन्यवाद. पोस्टल ज्ञान क्लासेसचे हे लेक्चर पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.